उदय सामंतांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं महायुतीमध्ये धुसफूस। नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम। उदय सामंत, गिरीश महाजन नाशिकमध्ये घेणार बैठक। शुक्रवारी उर्वरित अर्जांबाबत चर्चा करणार। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या अर्ज मागे घेण्यावरून मवियात बिघाडी। अभिजित पवारांचा अर्ज मागे घेण्यापूर्वी विश्वासात घेतलं नाही। काँग्रेस आणि ठाकरे गटाचा राष्ट्रवादी शपवर आरोप। सुनेत्र पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। नवनीत राणा, रवी राणा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार। मंत्री गिरीश महाजनांना समजूत काढण्यात यश। गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणं भोवलं। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न। मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवींची पोस्ट। विधान परिषदेच्या मतदानाआधीच शिवसेनेचं खातं उघडलं। ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी। जालना संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकरांची निवडणुकीतून माघार। गणेश लोखंडे लढणार निवडणूक। देवयानी डोणगावकरांची पक्षातून हकालपट्टी। नागपूर विधान परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस थेट सामना। भाजपाचे डॉक्टर राजू पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे लढत। जळगाव विधान परिषदेत भाजपाचं टेन्शन वाढलं। शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम। बंड शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांची धावाधाव।